आदल्या दिवशीच ठरल्याप्रमाणे की उद्या हे किचनचा वरचा जो काउंटर आहे तो क्लीन करायचा आहे. त्यामधले जे डब्बे आहेत ते पण काढून छान स्वच्छ घासायचेत. तर त्या कामाला फायनली सुरुवात झालेली होती. पण झालं असं, मी आधी विचार केलेला की रात्रीचे डब्बे खाली काढून घेते म्हणजे माझं काम व्यवस्थित होईल. पण आदल्या दिवशी खूप जास्त काम लागल्यामुळे मग परत हे काम राहिलं आणि आज मग म्हटलं फायनली चला आज हे काम करूया. पण प्रॉब्लेम काय होता माहिती आहे, थोडंसं काम काढायला भीतीही वाटत होती. कारण आज आमचं ठरलेलं होतं की आपल्याला डब्बा पार्टी करायची आहे आणि मग आम्ही सगळ्या मैत्रिणी जमणार होतो, डब्बा पार्टी करणार होतो आणि त्यानंतर ना आपापल्या घरून मेनू पण बनवून घेऊन जायचे होते. सकाळी मला मनीषला टिफिन द्यावा लागलेलाच होता, त्यासाठी मी कृष्णाचा नाश्ता वगैरे केलेला होता. कृष्णाला स्कूलला सुट्टी होती म्हणून अजूनच मी जास्त फ्री होती. पण डब्बा पार्टी आमची 1 वाजता करायची होती आणि ही कामं मी जवळपास सकाळी ना 8-8:30लाच काढून घेतलेलं. कारण घर पण आवरायचं असतं आणि मग बाहेर जायचं असतं, त्यामुळे मग मैत्रिणींमध्ये पूर्ण दिवस जातो. तर घरातली कामं आपली डन झाली पाहिजे. पण हे काम माझं जास्त महत्त्वाचं होतं. म्हटलं मी डब्बा पार्टी करून येईल तोपर्यंत माझं जे डब्बे वगैरे आहेत ते व्यवस्थित सुकून जातील, म्हणून मग मी हे काम काढण्याचं ठरवलं. पण तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आणि ती बोलते की पार्टी तुझ्याच घरी करायची आहे. आत्ता मग माझ्या टेन्शनचा पारा चढला होता, कारण एवढा पसारा पडला आहे घरामध्ये आणि सगळ्या मैत्रिणी घरी येतील तर कसं होईल. आणि मग मी पटपट कामाला लागले की चला हे डब्बे तर बाहेर ठेवून देऊया आणि मग घर क्लीन करूया. सो 11:30-12पर्यंत मी घर पटकन क्लीन करून घेतलं होतं सगळं. पण जेवण बनवायचं बाकी होतं. जेवणात माझा जो मेनू होता, मी घेऊन जाणार होती तो मेनू होता की मिरचीचा ठेचा बनवायचा होता, चपात्या बनवायच्या होत्या आणि शेवभाजी बनवायची होती. सो त्यामुळे मग मला ते पण जेवण बनवायचं होतं. चपात्या मी एकटी बनवणार नव्हती, आम्ही 2 मैत्रिणी मिळून चपात्या बनवणार होतो. तर त्यामुळे मग ते ठरलेलं होतं सगळं. तर मग जेवण मी गरमागरमच बनवणार होती, म्हणून घरातली कामं खूप महत्त्वाची होती आणि मग ती आधी मी करून घेतली. सो सगळ्यात आधी माझे डब्बे व्यवस्थित घासून घेतले. त्यानंतर इथे थोडा झाडू घेऊन घेतला, कारण जाडं वगैरे जे आहे ते येऊनच जातं. आपण कितीही क्लिनिंग ठेवली तरीसुद्धा ते येतच. आणि हे काउंटर जे आहे ना ते नेमकं गॅसच्या वरतीच आहे, सो तिथे जास्त चिकट होतं. आणि याचा जो कलर आहे फर्निचरचा तो व्हाईट आणि येल्लो आहे, तर त्याची जास्तच काळजी घ्यावी लागते. सो त्याला पुसावंच लागतं व्यवस्थित. पण आतमधली अशी डीपली क्लिनिंग जी आहे ना ती महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा अशीच होते. कितीही ठरवलं की 8 दिवसातून एकदा ही क्लिनिंग करायची, पण ती काही होत नाही. आणि हे जे इकडचे 3 कप्पे आहेत ना ते माझ्याने व्यवस्थित क्लीन होऊन जातात, पण तिकडे 2 याला माझा अजिबात हात पुरत नाही. तिथे मला मनीषची हेल्प घ्यावीच लागते. मग ते जेव्हा आता घरी येतील संध्याकाळी तेव्हा त्यांच्याकडून पण ते क्लीन करून घेईल. कारण प्लॅन असाच होता की उद्या रविवार आहे, त्यांना पण सुट्टी राहील. सो त्यांच्याकडून हे इकडचं जे आहे ते क्लीन करून घेईल. मग काही टेन्शन नाही राहणार. पूर्ण जे वरचा भाग आहे किचनचा तो व्यवस्थित क्लिनिंग होऊन जाईल. आणि जास्त प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, ती कपाट उघडून त्यामध्ये व्यवस्थित फ्रेशनर वगैरे मारून ठेवलं ना, किंवा मी तिथे ज्या आपल्या डांबर गोळ्या असतात त्या पण ठेवून देते. त्यानंतर हीटही मारलेलं असतं कॉक्रोचसाठी. सो बरंचसं असं व्यवस्थित स्मेल असतो. नाहीतर मग तिथे ना असा ऑइली स्मेल येतो. मी जेव्हा नवीन इथे राहायला आले ना तेव्हा मला माहीत नव्हतं असं काही, कारण माझ्या आतल्या घरामध्ये असं फर्निचर वगैरे नव्हतं, त्यामुळे मग यांचा जो होता तो अनुभव मला नव्हता. पण जेव्हा जसं जसं मला कळायला लागलं मग तसं मी त्यांची जास्त काळजी घ्यायला लागली आणि मग त्यामधून असं ऑइली स्मेल यायला नको, तर त्यासाठी मग मी हे कामं करत असते. त्यानंतर मग डब्बे वगैरे क्लीन करून फायनली आम्ही जमलो होतो माझ्या मैत्रिणीकडे. त्यानंतर प्लॅनिंग असा झाला की माझ्या घरी पार्टी करण्याचं ठरलं, पण नंतर जी आरती आहे ती बोलते की असू दे माझ्याच घरी या सर्वजण, आपण इथेच करूया. आणि मग माझ्या घरचा जो प्लॅनिंग होता तो कॅन्सल झाला. बट माझं घर मी व्यवस्थित रेडी ठेवलं होतं पार्टीसाठी, पण ते कॅन्सल झालं. त्यानंतर सगळ्याजणी अशा मस्त मेनू घेऊन आलेल्या होत्या आपापल्या घरून आणि इतकी भूक लागलेली होती ना हे सगळे मेनू बघून, खूप छान वाटत होतं. पण आमच्या गप्पा फोटोज एवढा टाईमपास चालला आमचा. त्यामध्ये ते जेवण थोडं फार का होईना थंड झालेलंच होतं, पण ते सुद्धा जेवायला एवढी मज्जा येत होती. आपल्या घरी आपण जेव्हा असतो ना तेव्हा हे जेवण थंड झालं ना आपण पुन्हा गरम करायला ठेवतो, पण मैत्रिणींमध्ये या गोष्टीची गरजच पडली नाही. एवढं आवडीने सगळं जेवण जेवलं, इतकं पोटभर जेवण झालं आणि मस्त मेनू वगैरे छान होते. छान प्रार्थना म्हटली आणि मग आम्ही जेवणाला सुरुवात केली. सगळ्यांकडून असं डब्बे आल्यावर जेवण करण्याची मज्जा होती ना ती कशातच नव्हती. तर अशा प्रकारची एन्जॉयमेंट आमची चालूच राहील आणि मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. आय होप की तुम्हाला आमच्या मैत्रिणींचे व्हिडिओ खूप 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 आवडत असतील. रील्स वगैरे बरंच काय काय बनवलं, मस्त गप्पा मारल्या,
छान जेवण वगैरे झाल्यानंतर मग जो तो आपापल्या घरी गेलं. 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही एकमेकींसोबत होतो आणि मग त्यानंतर आम्ही आपापल्या घरी जाऊन संध्याकाळची जी आपली कामं असतात त्यांना लागलो. घरी गेल्यावर मी सिंपल असं फिश फ्राय आणि फिश करी केलेली होती आणि त्यानंतर असा हा आजचा दिवस होता आमचा. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.